परसोमारी मोरेन आम्हाला सोयीदार पाण्याचा तिनं केलं, आधार आम्हाला दिले तिने. स्वातंत्र्य म्हणजे काय हे सुद्धा यांना माहित नाही. मी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याकडे तुमचं शिष्टमंडळ जे आहे, एक विशेष बैठक जी आहे, ही तुमची बैठक एक मुख्यमंत्र्यांकडे लावतो आणि एका बैठकीत जे आहे तुमचे सगळे प्रश्न जे आहेत हे सगळं सोडवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करू. मोरे साहेब तुमचं खरंच धन्यवाद की आम्हाला या ठिकाणी आणलं. हे कॉर्पोरेटर नगरसेवक मोरे साहेब आहेत, ते आज आम्हाला या स्लममध्ये म्हणजे या झोपडपट्टीमध्ये घेऊन आले. मोरे साहेब तुमचा आभार व्यक्त करतो. 400 दाखले मिळवून देण्याचं काम. हे बघा, हे आत्ताचं सरकार टेबल लावून कुणब्याची दाखले आणि ओबीसीचे दाखले देत आहे. पण या माणसांना दाखले मिळवून देण्यासाठी मोरे साहेब 5 महिने 6 महिने 7 महिने, अरे ही भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं आहेत. या माणसांचा कुठला पुरावा मिळेल? याला घरच भेटलं नाही. आत्ता या नगरसेवकांनी आत्ता कुठेतरी पालं दिलं आणि पत्र्याची घरं दिलेत. कुठला पुरावा भेटेल या माणसांना? आणि पुरावा नाही भेटला तर आरक्षण कसं भेटल? आरक्षण नाही भेटलं तर यांची लेकरं बाळं कशी शिकतील? हे मोरे साहेब तुमचे लीडर आहेत. तुमच्या वेदना या सरकारला, झोपलेल्या सरकारला आपल्याला या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आणि आपल्या बहुजन कल्याण मंत्र्यांना एकदा आपण इथं आणू आणि विमुक्त दिन इथं साजरे करू या जत तालुक्यात यावर्षी. आणि आपण सुद्धा येऊ सगळे. हक्कासाठी उभा ठाकला, न्यायाचा लढा हा पेटलाय रे. सुई 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 सुसाट वारा सुटलाय रे. ओबीसीचा लढा हा पेटलाय रे दादा, सुसाट वारा सुटलाय रे. ओबीसीचा लढा हा पेटलाय रे दादा, सुसाट वारा सुटलाय रे. जय ओबीसी, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.